यानंतर पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तर मित्रपक्षावरती टोकाची टीका करणार नाही। ठाण्यातील भाजप शिवसेनेतल्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीत लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीत असल्याचं भान ठेवा। भाजपच्या कोकण ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे आदेश। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। तर मुंबई पालिकेच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंकडून माहीम, वडाळा, धारावी, सायन यासोबतच कोळीवाडा, अणुशक्तीनगर आणि चेंबूर विधानसभांचा प्रभागनिहाय आढावा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांसंदर्भात गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आज माणूस दगा देणार असं अनंत तरे यांनी सांगितलेलं। हेलिकॉप्टरने शेतात जातो, भाजी का रेडा कापतो माहिती नाहीये। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेट घेणार। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती। घाळवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांचे आरोप। भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार। निलेश घाळवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आणखी एक खुलासा करणार। सकाळी 10 वाजता रवींद्र धंगेकरांची पत्रकार परिषद।